आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी 3.2 द मॅजिक हर्बचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. द मॅजिक हर्ब म्हणजेच जादुई औषधी वनस्पती. मॅजिक जादुई, हर्ब म्हणजे औषधी वनस्पती. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. हू वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन. नॉकिंग ठोठावणे, इन खानावळ. खानावळीचा दरवाजा कोण ठोठावत होतं, कोण त्याच्यावर नॉक करत होतं. आन्सर, अ पुअर मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन. अ पुअर मर्चंट, पुअर म्हणजे गरीब, मर्चंट म्हणजे व्यापारी. एक गरीब व्यापारी खानावळीचा दरवाजा ठोठावत होता. 2. वाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज. प्लीज म्हणजे आनंदी, इनकीपर खानावळवाला. खानावळवाला का आनंदी नव्हता. आन्सर, द इनकीपर वॉज नॉट प्लीज बिकॉज द मर्चंट लुक बेगरली अँड पुअर. जो मर्चंट व्यापारी आहे तो गरीब दिसला म्हणून खानावळवाला खुश नव्हता, आनंदी नव्हता, खुश नव्हता. 3. व्हॉट डीड द मर्चंट रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे विनंती, मर्चंट व्यापारी. मर्चंटने व्यापाऱ्याने कोणती विनंती केली. आन्सर, द मर्चंट रिक्वेस्टेड द इनकीपर टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर. साधं जेवण द्या म्हणून मर्चंटने रिक्वेस्ट केली. 4. वाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे. मर्चंटला, व्यापाऱ्याला इनकीपरने खानावळवाल्याने हकलावून का लावले नाही. खानावळवाल्याने व्यापाऱ्याला हकलावून का लावले नाही. ड्राईव्ह अवे हकलावून लावणे. मर्चंट म्हणजे व्यापारी आणि इनकीपर म्हणजे खानावळवाला. आन्सर, द इनकीपर डिड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज इट वॉज नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन. खानावळवाल्याने आपले नाव खराब होऊ नये म्हणून व्यापाऱ्याला हकलावून लावले नाही. 5. व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब. मॅजिक हर्बची, जादुई औषधी वनस्पतीची स्पेशालिटी म्हणजे वैशिष्ट्य काय होतं. आन्सर, द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब वॉज दॅट हुएव्हर एट दॅट हर्ब वुड फॉरगेट समथिंग. जो कोणी ते जादुई औषधी वनस्पती खाईल तो काहीतरी विसरेल अशी त्याची स्पेशालिटी होती जादुई हर्बची. 6. व्हॉट डीड द मर्चंट फॉरगेट. मर्चंट व्यापारी काय विसरला. फॉरगेट म्हणजे विसरणे. द मर्चंट फॉरगॉट टू पे फॉर द डिनर ही एट अँड हिज स्टे ॲट द इन. मर्चंट काय विसरला, तिथे राहण्याचे आणि जेवणाचे पैसे द्यायचे तो विसरला. Question number 2, form groups. Convert the story into a play. Read your play loud. हे ओरल वर्क आहे. काय करायचं आहे, या गोष्टीचं नाटकात रूपांतर करायचं आहे आणि ते नाटक तुम्हाला मोठ्याने वाचायचं आहे. तिसरा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनकीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन. गोष्टीच्या सहाय्याने आणि तुमच्या कल्पनाशक्तीच्या सहाय्याने व्यापारी आणि खानावळवाला यांचं तुम्हाला वर्णन करायचं सांगितलेलं आहे. आपण आधी व्यापाऱ्याचं वर्णन करूया. मर्चंट कसा होता. आन्सर, द मर्चंट ही वॉज अ पुअर मर्चंट. ही वॉर सिम्पल गारमेंट्स. ही कॅरीड ओनली सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅक फॉर हिज गुड्स. ही हिमसेल्फ कॅरीड हिज load of goods because he could not afford to keep a servant. The merchant was tired and had no energy to walk. मर्चंट कसा होता. he wore a simple garment. साधे कपडे घातलेले होते. he carried only simple cloth bag on his back for his good. त्याच्या सामानासाठी त्याच्या पाठीवर एक सिंपल क्लोथ बॅग होती. he himself carried his load of goods because he could not afford टू कीप अ सर्वंट. तो एक नोकर ठेवू शकत नव्हता म्हणून त्याने स्वतःच त्याचं गुड्स, त्याचं सामान कॅरी केलेलं होतं म्हणजे घेतलेलं होतं.
नंतर द मर्चंट वॉज टायर्ड अँड हॅड नो एनर्जी टू वॉक. तो एवढा थकलेला होता की त्याला चालण्यासाठी सुद्धा एनर्जी नव्हती. आता आपण पाहूया इनकीपर. इनकीपर म्हणजे खानावळवाला. इनकीपरचं वर्णन पाहूया. द इनकीपर वॉज व्हेरी ग्रीडी. ग्रीडी म्हणजे काय? अत्यंत लोभी. कसा होता? व्हेरी ग्रीडी, अत्यंत लोभी होता. ही वॉज अनकाइंड. अनकाइंड म्हणजे निर्दयी होता. He added to the magic herb to the merchant's meal to make him forget his merchandise in his inn. त्याने काय केलं होतं? मर्चंटच्या व्यापाऱ्याच्या खाण्यात त्याचं मॅजिक हर्ब मिसळलं होतं, औषधी वनस्पती मिसळली होती की जेणेकरून तो त्याचा काही माल इथेच खानावळमध्ये विसरून जाईल. हिज प्लॅन फेल्ड. पण काय झालं? त्याचा प्लॅन फेल झाला. अँड ही लर्न हिज लेसन. आणि तो धडा शिकला. यावरून तो धडा शिकला. क्वेश्चन नंबर 4. द के इन नॉक इज सायलेंट. इट इज नॉट प्रोनाऊन्स. राईट टू अदर वर्ड्स विथ अ सायलेंट के. नॉक. नॉकमध्ये के हा सायलेंट आहे, म्हणजे केचा उच्चार होत नाही. पाहिजे स्पेलिंग आहे KNOCK, पण आपण याचा उच्चार कसा करतो? नॉक. या केचा उच्चार होत नाही. असे आणखी 2 वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत की त्यामध्ये के सायलेंट आहे, केचा उच्चार होत नाही, पण के स्पेलिंगमध्ये आहे. आन्सर नो अँड नी. KNOW नो. नोमध्ये सुद्धा केचा उच्चार होत नाही. नी मध्ये सुद्धा केचा उच्चार होत नाही. अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. खाली जे शब्द दिले आहेत त्यामधल्या सायलेंट लेटर खाली अंडरलाईन आपल्याला करायला सांगितली आहे. म्हणजे ज्याचा उच्चार होत नाही पण त्या स्पेलिंगमध्ये आहे ते लेटर, त्याचा आपल्याला त्याच्याखाली अंडरलाईन करायची. पहिलं वर्ड आहे राईट. राईटमध्ये डब्ल्यूचा इथं उच्चार होत नाही म्हणून आपण त्याच्याखाली अंडरलाईन केली. राईटमध्ये इथं जीचा उच्चार होत नाही म्हणून इथं त्याच्याखाली अंडरलाईन केली. रिस्ट. रिस्टमध्ये पहा डब्ल्यूचा उच्चार होत नाही, RIST रिस्टचा उच्चार होतो फक्त, म्हणून डब्ल्यू खाली आपण अंडरलाईन केली. पाम. पाममध्ये पहा एलचा उच्चार होत नाही. पाम. एलचा उच्चार होत नाही म्हणून एल खाली अंडरलाईन केली. स्कूल. स्कूलमध्ये एचचा उच्चार होत नाही आहे म्हणून आपण एच खाली अंडरलाईन केली आहे. सिरियस. सिरियसमध्ये SCचा उच्चार होत नाही आहे म्हणून आपण सी खाली अंडरलाईन केली आहे. टीचर. टीचरमध्ये टीचा उच्चार होत नाही, टी खाली अंडरलाईन केली. लिसन. लिसनमध्ये टीचा उच्चार होत नाही आहे, टी खाली अंडरलाईन केली आहे. राईम. राईममध्ये एचचा उच्चार होत नाही आहे म्हणून आपण एच खाली अंडरलाईन केली आहे. नंतर आवर. आवरमध्ये सुद्धा एचचा उच्चार होत नाही. हावर न म्हणता आपण आवर म्हणतो, आवर, म्हणून एचचा उच्चार होत नाही म्हणून एच खाली अंडरलाईन केली आहे. अशा प्रकारे आपण आज 6वीचा 3.2 द मॅजिक हर्बचे क्वेश्चन आन्सर पाहिले. यानंतरचे क्वेश्चन आन्सर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.